Hello, student. Good morning to all. Today we will see lesson number 8, that is gender. In English grammar, there are four genders. Masculine gender म्हणजे ज्याला आपण मराठीत पुल्लिंग म्हणतो. मग masculine gender म्हणजे काय, तर nouns that name male person or animal. म्हणजे जसं मेल पर्सन्स असतात, जसे की आपले फादर असतात किंवा भाऊ असतो, गाई आणि बैल मधला बैल असतो. So that is called male animals or male persons. So what is masculine gender? So noun that name male persons or animals. For example, brother, gentleman, lion, peacock. म्हणजे कोंबडा आणि कोंबडी असेल तर त्यातला कोंबडा हा masculine gender मध्ये येतो. That is called masculine gender, ज्याला आपण कॉक म्हणतो कोंबड्याला. Point number 2, feminine gender. Feminine gender means what? जो स्त्रीलिंगी असतो, दॅट इज कॉल्ड फेमिनाईन जेंडर. नाउन्स दॅट नेम फिमेल पर्सन्स ऑर ॲनिमल. फिमेल पर्सन, आता गाय आणि बैलाचं उदाहरण दिलं होतं मी, त्यातली गाय ही फेमिनाईन जेंडरमध्ये येते. कोंबडा कोंबडीमधले कोंबडी ही फेमिनाईन जेंडरमध्ये येते. भाऊ आणि बहीणमधली बहीण ही फेमिनाईन जेंडरमध्ये येते. आपले वडील असतात तर आपली आई जी आहे ती फेमिनाईन जेंडरमध्ये असते. सो what is female, whatever female person or animal are there that consider as in feminine gender. For example, sister, lady, lioness, peahen. Point number 3, common gender. Common gender म्हणजे काय, nouns that stand for either male or female person. आपल्याला माहित नाही एक्झॅक्ट त्या ठिकाणी स्त्री आहे की पुरुष आहे हे आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी कॉमनली जे वर्ड यूज केले जाते ते कॉमन जेंडरमध्ये. फॉर एक्झाम्पल, चाइल्ड, एक बाळ आहे पण ते आपल्याला माहीत नाही मुलगा आहे की मुलगी. फ्रेंड, फ्रेंडमध्ये मुलगाही असू शकतो मुलगी असू शकते. डॉक्टर, लेडीज डॉक्टर असू शकते, जेंट्स डॉक्टर. पॅरेंट, पॅरेंट म्हटल्यावर दोघं पण येतात ना, आई आणि वडील. न्यूटर जेंडर, नाउन्स दॅट नेम थिंग्स विदाउट लाईफ. ज्या वस्तूंना जीव नाही आहे किंवा जीवन नाही आहे अशा वस्तूंना, म्हणजे अशा वस्तूंची जी नाव आहे ती न्यूटर जेंडरमध्ये येतात. वस्तू किंवा प्लेस म्हणू शकतो आपण त्याला. फॉर एक्झाम्पल, स्कूल, टेलिव्हिजन, गार्डन, टेबल यांच्यामध्ये जीव नाही आहे, जीवन नाही आहे. एक्सरसाइज इज देअर. पिक आउट द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड राईट देम इन द प्रॉपर ग्रुप्स बिलो. तर मी राईट केलं आहे, तुम्ही बघून घ्या. मॉस्क्युलाईन जेंडरमध्ये येतात अंकल, सन, ब्राईडग्रूम, फॉक्स अँड लँडलॉर्ड. फेमिनाईन जेंडरमध्ये येतात गूज, डॉटर, मेअर, क्वीन, नीस. कॉमन जेंडरमध्ये कझिन, फ्रेंड, नेबर, स्टुडंट, सर्वंट. आणि न्यूट्रल जेंडरमध्ये येतात एग, चीज, शॉप, स्कूल अँड वास. सो like that I distributed the nouns. See the next page. Learn these noun pairs for the masculine and feminine gender of the people and animals. आता हे लर्न करायचे आपल्याला. मॉस्क्युलाईन आणि फेमिनाईन. मॉस्क्युलाईन जर फादर असेल तर फेमिनाईन काय असणार, मदर. तर हे सगळं लर्न करायचं आहे. मॉन्क म्हणजे साधू, नन म्हणजे साध्वी. नंबर 2, पिग म्हणजे डुक्कर आणि सो म्हणजे डुकरीन. आला लक्षात. शेफर्ड म्हणजे मेंढपाळ आणि शेफर्डेस म्हणजे मेंढपाळी. ड्रक बदकीन, डक बदक. एम्परर राजा, एम्प्रेस राणी. डिअर हरिण, डो त्यातली फिमेल. जायंट राक्षस, जायंटेस राक्षसीन. रॅम एडका, एव त्यातली फिमेल. ब्राईडग्रूम म्हणजे नवरदेव आणि ब्राईड म्हणजे नवरी. कॉक स्पॅरो म्हणजे चिमणा, हेन स्पॅरो म्हणजे चिमणी. बॅचलर स्पिन्स्टर. विझार्ड विच. ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ. फॉक्स विक्सन. ड्रोन बी. जॅकास जेनी ॲस. सी नेक्स्ट पेज. Exercise B is there. Fill in the blanks with the proper word from the brackets. इथं ब्रॅकेटमध्ये त्यांनी 2-2 वर्ड्स दिलेले आहे, त्यातलं प्रॉपर वर्ड आपल्याला सिलेक्ट करून राईट करायचं आहे. नंबर 1 A. A doe is a female deer.
Number 2, the actress decided to remain a spinster all her life. Point number 3, my sister's husband is my brother in law. The girl decided that she would become a nun someday. Good boys should behave like little gentlemen. Number 6, the bride was dressed in a fine silk and gold embroidered sari. Number 7, the ewe pulled her lambs closer to her as the wolf came near. Number 8, Queen Victoria was given the title of Empress. Number 9, the duck laid her eggs in a bush. And number 10, the tigress licked her cubs. I think here duck, drake. Masculine drake and feminine duck. Okay, correct answer it is. So here our lesson is over. So you just see this exercise and write down in your workbook. Okay, have a nice day. Take care. Bye.